नमस्कार मित्रांनो, मुंबई वांद्रे परिसरातील गरीब नगर झोपडपट्टी पाडण्याचं काम हे गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याच्या बातम्या ह्या समाज माध्यमांवरती आपल्याला पाहायला मिळतात। ही झोपडपट्टी अंदाजे 1985 साली निर्माण झाली असं म्हणतात। आता महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्रात विविध ठिकाणी अतिक्रमण पाडण्याचे, अनधिकृत बांधकामं पाडण्याचे कामं हे कुठे ना कुठे सातत्याने सुरू असतात, परंतु या पाडकामाची एवढी चर्चा का बरं होत असेल हा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखा आहे। जसं की आता या पाडकामाच्या निमित्ताने अनेक चर्चा किंवा अनेक मुद्दे हे समोर येताना आपल्याला दिसत आहेत, काही मुद्दे उपस्थित होतात आहेत। जसे की असं म्हटलं जातं की या झोपडपट्टीमध्ये रोहिंगे, बांगलादेशी यांचं वास्तव्य होतं किंवा आहे। तसंच असाही एक विषय समोर येतो आहे की हिंदू मुसलमान दंगलींमध्ये हिंदूंवरती हल्ले करणारे अनेक हात याच ठिकाणी वास्तव्याला होते। पुन्हा एक मुद्दा असा समोर येतो आहे की अनधिकृत काम करणारे अनेक व्यक्ती, अनेक डोके हे याच ठिकाणी राहत होती। तसेच काँग्रेसच्या तत्कालीन काही नेत्यांच्या मदतीने आणि आशीर्वादाने या झोपडपट्टीचं निर्माण झालं, ती झोपडपट्टी वाढली आणि स्थानिक नेत्यांच्या फायद्यासाठी त्यांना म्हणजे त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना पाणी, वीज अशा विविध सुविधा पुरविण्यात आल्या इत्यादी इत्यादी माहिती प्रसारमाध्यमांवरती या झोपडपट्टी पाडकामाच्या निमित्ताने समोर येताना आपल्याला दिसते आहे। आपसुकच एवढे मोठे मोठे विषय जेव्हा समोर येतात तेव्हा एखाद्या घटनेची दखल हे प्रसारमाध्यमांवरती आणि समाज माध्यमांवरती निश्चितच घेतल्या जाते। आता मुद्दा असा आहे की अशा झोपडपट्ट्या फक्त मुंबईतच आहेत का किंवा मुंबईच्या परिसरातच आहेत का? तर नक्कीच नाही। अनेक मोठ्या शहरांमध्ये, काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये, काही नगर परिषद क्षेत्रांमध्ये, छोट्या शहरांमध्ये अशा झोपडपट्ट्या, अनधिकृत झोपडपट्ट्या निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे या घटनेच्या अनुषंगाने एक घटनाक्रम हा अभ्यासला जातो आहे किंवा एक घटनाक्रम हा डोळ्यासमोर येतो आहे की अशा झोपडपट्ट्या निर्माण करायच्या, शासकीय जमिनीवरती काही लोकांना आणून पहिले वसवायचं, मग त्या 2चे 4 घरं होतात, 4चे 400 होतात, 400चे 4000 होतात, ते माहीत पडत नाही। हळूहळू अशा झोपडपट्ट्या निर्माण करायच्या, त्या ठिकाणी बाहेरचे लोक आणून वसवायचे, त्यांचे मतदार कार्ड तयार करायचे, त्यांचे आधार कार्ड तयार करायचे आणि मग पुढे अशा प्रकारे आपलं एक गठ्ठा मतदार तयार करून त्या मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण करायचं, त्या मतदारसंघावर आपलं राज्य करायचं, अशा प्रकारचा घटनाक्रम किंवा अशा प्रकारची मानसिकता ही पुन्हा एकदा समोर येताना आपल्याला या अनुषंगाने दिसते आहे। परंतु हे जर घटनाक्रम खरा असेल किंवा ही जर रचना जर खरी असेल तर हे कुठेतरी थांबणं फार महत्त्वाचं आहे। कारण अशा अनधिकृत झोपडपट्ट्या निर्माण होणार, अनधिकृत लोक तेथे वास्तव्यास येणार, ते अनधिकृत कामं करणार आणि त्या माध्यमातून मग पुन्हा विकासाला, राष्ट्रहिताला कुठेतरी खीळ बसणार, हे दुष्चक्र आपल्या सर्वांनाच न परवडणारे आहे। त्यामुळे हा जर घटनाक्रम खरा असेल की शासकीय जमिनीवरती काही विशिष्ट समुदायाचे लोक आणून वसवायचे, मग त्याचं गठ्ठा मतदानामध्ये रूपांतर करायचं आणि त्या मतदारसंघावरती आपलं राज्य प्रस्थापित करायचं, हे जर होत असेल तर हे खरोखरच चुकीचं आहे। मित्रांनो, आता हा विषय झाला झोपडपट्टीचा, अनधिकृत बांधकामाचा, परंतु अनेक काही घटना अशा असतात, अनेक काही विषय असे असतात की त्या घटनेच्या अनुषंगाने आणखीन काही विषयाला वाचा निर्माण होते, अनेक छोटे मोठे त्या विषयाच्या अनुषंगाने काही गोष्टी ह्या समोर येतात। मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला जर
आठवत असेल किंवा आपण जर थोडं बारकाईने जर बघितलं तर लक्षात येईल, मध्यंतरीच्या काळामध्ये अनधिकृत अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या विशिष्ट समुदायाची संख्यासुद्धा झपाट्याने वाढली आहे. अशा लोकांचं जे अनधिकृत व्यवसाय करणारे एक विशिष्ट समुदाय जो आहे, जो रस्त्यावरती व्यवसाय करतो, जो चालता फिरता व्यवसाय करतो, यांचं अर्थव्यवस्थेमध्ये कुठेच योगदान आपल्याला दिसणार नाही. त्यांच्या व्यवसायाची नोंद हे कुठे दिसणार नाही. त्यांचं कुठलं डॉक्युमेंटेशन व्यवसायाचं हे आपल्याला दिसणार नाही. ते कुठे कर प्रणालीमध्ये सहभागी असतील हे पण आपल्याला त्यामध्ये दिसणार नाही. त्यांचा व्यवसाय कॅश स्वरूपात असतो आणि कॅश स्वरूपातच त्यांचे व्यवसायाचे आणि इतर व्यवहार हे होत असतात. त्यामुळे असा एक विशिष्ट समुदाय आहे की जो मध्यंतरीच्या काळामध्ये अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यामध्ये त्याची संख्या जास्त वाढल्याचं आपल्याला दिसते आहे. म्हणजे हा एक प्रकारचा त्यांचा धंदाच आहे की कुठेही जागा दिसली की आपला छोटा मोठा व्यवसाय लावायचा आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून कॅशमध्ये सगळे व्यवहार करायचे, त्या परिसरात लक्ष ठेवायचं, ग्राहकांशी जवळीक करायची, ग्राहकांच्या माध्यमातून मग विविध पुढे प्रकार हे आपल्याला नंतर बरेचसे उघडकीस येतात. हे आपण अनेक ठिकाणी बातम्यांमधनं पाहिलं आहे. त्यामुळे हे जे अनधिकृत झोपडपट्टी पाडण्याचं काम असेल, हे सफाईचं काम न थांबता राज्याच्या विविध शहरांमध्ये राबवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अर्थव्यवस्था असेल, सुरक्षा असेल आणि विकास असेल, हे पोखरणारे जे उंदीर आहेत, हे उंदीर अशाच अनधिकृत ठिकाणी वास्तव्याला असतात आणि याच ठिकाणाहून ते आपलं अनधिकृत कार्य हे सुरू ठेवतात. त्यामुळे ही कारवाई इथेच न थांबता यातील चुकीचे लोक इतरत्र वास्तव्यास जाणार नाहीत याची सुद्धा काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे. नाहीतर तिकडे पुन्हा एखादं नवीन नगर तयार व्हायचं आणि नवीन वस्ती पुन्हा तिथे निर्माण व्हायची. म्हणजे मग इकडचे आले आणि तिकडे वास्तव्यास गेले असं होऊन काही उपयोगाचं नाही. त्यामुळे प्रशासनाने हे याकडे बारकाईने लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचंही आहे, असं सुद्धा एक जनमानसामध्ये चर्चा होताना आपल्याला दिसते आहे. त्यामुळे विविध शहरांमधले असे उंदीर पकडणे आणि त्यांचा योग्य बंदोबस्त करणे हे फार गरजेचं झालेलं आहे, या ठिकाणी आपल्याला जाणवते आहे. मित्रांनो, या ठिकाणी हाही मुद्दा एक तेवढा महत्त्वाचा आहे की शासन प्रशासन आपल्या परीने योग्य ते काम करेलच, परंतु आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये कोणी अनधिकृत व्यक्ती येणार नाही, अनधिकृत व्यवसाय तो करणार नाही, त्या अनधिकृत व्यवसायाच्या माध्यमातून कुठलंही राष्ट्रीय सुरक्षेला कुठे बाधा निर्माण होईल असं कार्य तो करणार नाही आणि स्थानिक राजकीय वरदहस्तांच्या माध्यमातून त्यांच्या स्थानिक फायद्यासाठी त्याला कुठेही पाठबळ मिळणार नाही. याची जबाबदारीसुद्धा एक सजग नागरिक म्हणून आपण ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. हे पण तेवढंच अधोरेखित होणारं या ठिकाणी सत्य आहे. आपण एक नागरिक आहोत, सजग नागरिक आहोत. त्यामुळे अशा घटना जर कुठे होत असतील तर त्या आपणही टोकल्या पाहिजे, त्या रोखल्या पाहिजे. हे सुद्धा आपलं कर्तव्य या माध्यमातून समोर येते आहे. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.